यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिण्यात आल्याचं समजतंय। राज्यातून लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे। या संदर्भात फडणवीसांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे। याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आणि त्यांनी पत्राद्वारे याबाबत मागणी केली आहे की रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची डीएनए टेस्ट करा, अशी मागणी राज ठाकरे यांनी या पत्रातून केलेली आहे। बस स्टँडवर लहान मुलं, भीक मागणारी मुलं ज्यांच्यासोबत आहेत त्यांची डीएनए टेस्ट करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रातून केली आहे। या पत्रावर मुख्यमंत्र्यांकडून काही उत्तर येतं का ते पाहावं लागेल। मात्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय आणि याकडे गांभीर्यानं पाहावं असं म्हटलंय। मुंबईतून मुली गायब होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, बेपत्ता होत आहे। महाराष्ट्राच्या अनेक नंदुरबारमधून सगळ्यात जास्त मुली गायब होत आहेत। कुठे जात आहेत त्या, कोणत्या टोळ्या काम करत आहेत? महिला लाडक्या बहिणींच्या संदर्भात फक्त 1,500 रुपयांवरच तुम्ही महिलांना खुश ठेवताय। महिलांवर अत्याचार होत आहेत, महिला पळवल्या जात आहेत, पलायन केलं जात आहे, मुली पळवल्या जात आहेत। त्याच्यावर कधी फडणवीस आणि मिंग ते बोलत नाही। काही अल्पवयीन मुलं आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत, त्यांना शोधण्याकरता देखील आपली जी टीम्स असतात ते अग्रेसिव्हली काम करत असतात आणि मला वाटतं ह्या विषयाकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे। त्यांनी देखील गंभीर सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना देऊन त्या सर्व मुलांना आपण शोधलं पाहिजे की ते ज्या मोहिमा आहेत त्या अग्रेसिव्हली आपण भविष्यात देखील केल्या पाहिजेत, अशा सूचना दिलेल्या आहेत। काही अल्पवयीन मुलं आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत, त्यांना शोधण्याकरता देखील आपली जी टीम्स असतात ते अग्रेसिव्हली काम करत असतात आणि मला वाटतं ह्या विषयाकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे। त्यांनी देखील गंभीर सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना देऊन त्या सर्व मुलांना आपण शोधलं पाहिजे की ते ज्या मोहिमा आहेत त्या अग्रेसिव्हली आपण भविष्यात देखील केल्या पाहिजेत, अशा सूचना दिलेल्या आहेत। असं घडलेलं नाही। सभागृहामध्ये या विषयासंदर्भात ज्या वेळेला प्रश्न उपस्थित झाले किंवा लक्षवेधी किंवा जे काही सभागृहाचे आयुध आहेत त्या आयुधानुसार ज्या वेळेस हा विषय सभागृहामध्ये आलेला आहे त्या वेळेस गृहराज्यमंत्री म्हणून आम्ही ज्याच्याला आम्हाला जबाबदारी दिली असेल त्यावेळेस पंकज भोयर साहेब आणि मुख्यमंत्री महोदय असतातच, त्यामुळे असं कधी घडलेलं नाही।